How I managed to save my 70% salary per month. Hello guys, my name is Mayur and I am 24 years old working as a software engineer. वेलकम टू लाईफ अनफिल्टर्ड पार्ट 10. जेव्हा आपण एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये 9 to 5 जॉब करत असतो तेव्हा सगळ्यात डिफिकल्ट टास्क असा असतो की जी सॅलरी आपल्याला मिळते ती सेव्ह करणे. मी एक बॅचलर आहे आणि मी माझ्या आईसोबत राहतो. घर स्वतःचं असल्यामुळे मला कोणताही रेंट द्यावा लागत नाही. जेवणासाठी सुद्धा माझा खर्च जास्त होत नाही. 95% मी घरीच जेवतो. जिम ब्रेक असल्यामुळे ऑलमोस्ट मी बाहेरचं खातच नाही. इव्हन मला हे पण आठवत नाही की मी लास्ट टाइम किंवा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आहे. यामुळे माझे पैसे सेव्ह होतात. बट हेच पैसे मी चांगलं खाण्यासाठी इन्व्हेस्ट करतो. ओट्स, बदाम, काजू, प्रोटीन पावडर, एग्स, फ्रूट्स, चिकन याला आपण हेल्थी इन्व्हेस्टमेंट असं बोलू शकतो. माझं ऑफिस हे पुण्याला आहे. महिन्यातून 6 ते 8 दिवस ऑफिसला जातो. बाकी वर्क फ्रॉम होम करतो. सो यामुळे माझा ट्रॅव्हलिंगचा खर्चसुद्धा वाचतो. लोकांना सॅलरी खूप असते बट त्यांचे खर्च म्हणजेच एक्सपेन्स पण तसेच असतात. आपला खर्च मॅनेज करायला शिकायला पाहिजे तरच आपली सेव्हिंग होईल. याचा मिनिंग असा नाही की कंजूसपणा करा. यंग एजमध्ये एन्जॉय केलंच पाहिजे बट काहीतरी इथिक्स आणि लिमिटेशन्स फॉलो करा. मी असं म्हणेन की जेवढ्या लवकर म्हणजेच यंग एजमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू कराल तेवढंच तुम्ही लवकर रिटायरमेंट घेऊ शकता. माझा एक्सपेन्स लिमिटेड असल्यामुळे एव्हरी मंथ मी अराउंड 50% सॅलरी इन्व्हेस्ट करतो. सॅलरी इन्व्हेस्ट करण्यासोबत सॅलरी ग्रो कशी करेल याच्यावर सुद्धा लक्ष द्या. बाकी लाईफ एकदाच मिळते. एन्जॉय करा. थँक्यू.